रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्द वनराई, त्यामध्ये रुबाबात डोलत तुमचे स्वागत करणारी नारळाची झाडे, प्रसन्न असे वातावरण आणि कोकणी संस्कृतीने नटलेले अलिबागपासून जवळ असलेले चौल हे गाव. चौल ह्या गावाचे प्राचीन नाव रेवती तीर्थ असे होते. रेवती हे भगवान श्रीकृष्णांचे मोठे बंधू बलराम यांच्या पत्नी यांचे हे स्थान. त्याचबरोबर बुद्ध राजा चंपा याने वसवलेले हे गाव किंवा येथे चाफ्याची बरीच झाडे होती म्हणून चंपावती असा उल्लेख तुम्हाला इतिहासात बघावयास मिळेल. अशा ह्या कुंडलिका नदीच्या किनारी वसलेल्या निसर्ग संपन्न गावातील एका प्रसन्न अशा गणेश मंदिरात आज आपण भेट देत आहोत. चौल रेवदंडा ह्या मुख्य रस्त्यावर स्थित असलेले हे चौल येथील निसर्ग संपन्न वातावरणात वसलेले मुखरी गणेश मंदिर. मुखरी ह्या शब्दाचा स्थानिक भाषेतील ग्रामस्थांकडून मला कळालेला अर्थ म्हणजे मुख्य. मुखरी गणेश मंदिर म्हणजे मुख्य गणेश मंदिर. मंदिराच्या समोर मोकळे पटांगण, नंतर सभामंडप आणि त्यानंतर मुख्य गाभारा अशी ह्या मंदिराची रचना आहे. मंदिराच्या सभोवताली परिसरात नारळाची भरपूर झाडे आहेत. मोकळ्या पटांगणात एक छोटी दीपमाळ सुद्धा आहे. मित्रांनो, आपण आता वळूया ह्या मंदिरातील अजून एका मुख्य आकर्षणाकडे. ते म्हणजे ह्या मंदिराच्या समोर असलेली पुष्करणी किंवा छोटा हौद, की ज्या ठिकाणी गणेश उत्सवामध्ये गणपती विसर्जन होते. आणि ह्या पुष्करणीमुळे ह्या मंदिराला एक वेगळीच शोभा येते. ह्या गणपती मंदिरात माघी गणेश उत्सवाची सुरुवात इसवी सन 1967 साली कैलासवासी श्रीमती गंगाबाई चिंतामण पाटील यांनी पाचपाखाडीच्या मदतीने चालू केला अशा माहितीचा फलक ह्या मंदिरात लावलेला आहे. मित्रांनो, तुम्ही सुद्धा अलिबाग, रेवदंडा, चौल ह्या भागात पर्यटनाच्या दृष्टीने आलात तर ह्या मुखरी गणेश मंदिराला आवर्जून भेट द्या. ह्या मंदिरात आल्यानंतर तुम्हाला प्रचंड प्रमाणात मनशांती आणि निसर्गरम्य वातावरणातली शांतता अनुभवायास मिळेल. श्री गणेशाय नमः.